आबासाहेब, हे जे काय बी झाले ना ते गैरसमजात झाले. माझ्या देवी यांनी जे काय बी केले ते फक्त तुमच्यासाठी केले, तुमच्या भल्यासाठी केले. त्यांना तुमची काळजी होती म्हणून केले. माझी विनंती आहे आबासाहेब, हे जे काय बी झाले ते सोडून द्या. एक वाईट सपान होतं असं समजून विसरून जा समजलं. आबासाहेब, मी हात जोडते तुमच्या पुढे. माझ्याकडे कमी वेळ आहे. मी खरं सांगते तुम्हाला, प्रिया मॅडमला प्रीतम सरांनी एवढा चांगला मुलगा कधीच नाही मिळणार. आबासाहेब, मी जे काय बी सांगितले त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, बरोबर आहे? आबासाहेब, तुम्हाला आठवतंय म्हणजे तुमचं सपन होतं ना की गोरगरिबांच्या लेकरासाठी गावात एक शाळा सुरू करायची. माझ्या देवी यांनी सुरू केली. तुमच्या येस फाउंडेशननं कितीतरी गावं दत्तक घेतली. त्या गावात शाळा, कॉलेज, रस्ते, दवाखाने समजा सुरू केले तुमच्या IAS फाउंडेशनच्या नावाने. आबासाहेब, माहिती सुद्धा नाही इतकी अन्नछत्र, वृद्धाश्रम, आश्रम तुमच्या IAS फाउंडेशनच्या नावाने चालवतात माझ्या देवी आई. माझ्या देवी आई तुम्हाला नाही विसरल्या. दरवर्षी राखी बांधत तुमच्या फोटोला, तुमच्या फोटोला ओवाळतात त्या. दरवर्षी राखी पाठवतात तुम्हाला. आबासाहेब, मी इथं एवढंच सांगायला आले होते. आता जो काय बी निर्णय घ्यायचा तो तुम्ही विचार करून घ्या. माझ्या देवी यांना हे बी माहित नाही की प्रिया मॅडम तुमची मुलगी आहे. असो, तिथं प्रीतम सरांचं लगीन लागत असेल, मला जायला पाहिजे. येते. प्रथम दोघांनी एकमेकाच्या हातात कंकण बांधून घ्या. प्रीतम, अरे काय? अरे लग्न व्हायचंय अजून, तू आत्ताच स्वप्नात रमलास की अजून गावाकडेच रमलास? नाही म्हणजे हळकुंड बांध ना दिशाच्या हातात. बांधतोस ना? गुड बॉय.
हा मिहीर अजून कसा आला नाही यार. या वेळेला शब्द पाळेल असं म्हणाला होता. आबासाहेब, तुम्हाला हे समजा माहित होतं का? हवा मला सांगा, पारू जे बोलत होती ते सगळं खोटं होतं ना? ही बोलते ती तुमच्यावर कर्ज होतं म्हणे. तुमच्यावर कर्ज असतं तर तुम्ही माझे सगळे हट्ट पूर्ण केले नसते ना. तुम्ही माझे खूप लाड केले. मला माहितीये माझ्या आबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ती फारूनच सतत देवी आई करत असते आणि म्हणूनच त्यांची बाजू घेताना काही खोटं नाटं सांगून गेली ती. आबा, तुम्ही एकदा सांगा ना मला, खोटं बोलत होती ना ती? हा आबा. आबासाहेब, आबासाहेब, आबा, आबा काय होतंय तुम्हाला? आबा तुम्ही बसा. हे बघा आबा, आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. कोणी काही म्हणून दे. मी डॉक्टरांना फोन करतो आबासाहेब लगेच. मी ठीक आहे. ठीक आहे, मी माझी काळजी करू नका तुम्ही. मला माफ करा प्रीतम सर. मी माझ्या मैत्रीचा धर्म नाही निभावला. ह्याची टोचणी मला आयुष्यभर लागून राहील. पारू, कुठे आहेस तू? बोला आदित्य सर. मिहीर आलाय ना तिथं? अरे यार, मीर नाही पोचले अजून. तू बोललीस का आबासाहेबांची? तू प्रियाला घेऊन येते ना इकडे? आदित्य सर, मी खरं सांगते तुम्हाला, प्रिया मॅडम ना प्रीतम सरांनी एवढा चांगला मुलगा कधीच नाही मिळणार. अरे यार, काय करू यार? हा मीर अजून इथं पोचला नाहीये. तुझ्या हाताला काही नाही लागला. सगळं हातातून निष्ठेत चाललंय असं वाटतंय. अरे इथे लग्नाचे विधी सुरू झालेत. हे लग्न झाल्यानंतर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. तू प्लीज यार, तिथे थांबून अजून प्रयत्न करायला हवे होते. आदित्य सर, अहो मी लई प्रयत्न केले. आबासाहेबांना समजा सत्य सांगून टाकलं. मी जर का त्यांना जबरदस्ती केली असती ना तर आबासाहेब ऐकलेच नसते. आता तरी समजा सत्य समजल्यावर आबासाहेबांनी योग्य काय तो निर्णय घ्यायला पाहिजे. आणि तसं बी प्रिया मॅडम आबासाहेबांच्या मनाविरोधात जाऊन इथं माझ्यासोबत आल्याच नसत्या. आणि इकडं तिशा मॅडम सोबत प्रीतम सरांचं जर का लगीन झालं तर अनर्थ होईल हे बी कळतंय मला. मला खरंच कळत नाहीये काय करावं. आदित्य सर, आता आपल्याकडे एकच मार्ग राहिलाय. तुम्ही जाऊन देवी आईनं समज खरं काय ते सांगून टाका. हेच योग्य वेळ आहे देवी आईनं समज सत्य सांगण्याची. तुम्ही जा, बोला देवी आईशी. मी बघतो. प्रथम कुलदैवताचे स्मरण करून घेऊया. हात जोडून बसा. श्रीमन महागणाधीश्वराय नमः. लग्न लागण्याआधी मिहीर इथे यायला हवा. सॉरी आदित्य, तू ज्याची आतुरतेने वाट बघतोयस तो नाही येणार. मला चीट करायला निघाला होता तो. त्याची शिक्षा त्याला मिळाली. तुमच्या दोघात झालेली डील मला माहित होती.
जो कॉन्ट्रॅक्ट जे कॅन्सल झालं ते मी तुला परत मिळून देईन. रिली? त्या बदल्यात तुला दिशाला एक्सपोज करायला मला मदत करावी लागेल. विचार कर आदित्य, ही दिशा जर लग्नाआधी इतकं करू शकते तर लग्नानंतर तुम्हा सगळ्यांची काय अवस्था करेल. बट वेल प्लेड, चांगले प्रयत्न केलेस. आता राहिला तुझा एक मोहरा, म्हणजे ती पारू. तिला पण तू कुठे पाठवलंस हे व्यवस्थित माहिती आहे मला. डोंट वरी, माझी माणसं आहेत तिच्याही मागे. माझ्या रस्त्यातला काटा तो स्टुपिड मिहीर तर मेला, आणि आतापर्यंत माझी माणसं पारूपर्यंत पण पोहोचली असतील. आता हे लग्न होणार म्हणजे होणार. कॉंग्रॅच्युलेशन्स दिशा किर्लोस्कर, यू आर द बॉस नाव. या किर्लोस्कर एम्पायरची मालकीण आता माझ्या सो कॉल्ड सासू मॉम म्हणजेच अहिल्या देवीची खुर्ची रिकामी करून मी इथली अहिल्या होणार. आधी कलश पूजन करून घेऊया. तुम्ही पूजन करा आणि तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा. गुरुजी, मी पूजा करते आणि तो माझ्या हाताला हात लावेल. काय चालवलंय या मुलीने? कुणी बघितलं तर काय म्हणतील? बेबी, आता लग्नानंतर असंही तुला माझ्या मध्ये होच मिळवायचं. बाप रे, काय आगाऊ आहे मुलगी. डायरेक्ट लग्नाचे विधीच बदलायला लावते. अवघड. गुरुजी, चालेल ना असं केलेलं? कारण एनिवे आता लग्नानंतर याला आणि याच्या घरच्यांना फक्त मी दिलेल्या ऑर्डर्स फॉलो करायच्या, आणि मी सांगेन तसंच करायचं. चल रे, हात लाव. द्या गुरुजी. आता दोघांनी खुले व्हा. आता आपल्याकडे एकच मार्ग राहिलाय. तुम्ही जाऊन देवी आईनं समज खरं काय ते सांगून टाका. ताईडी कुठे दिसली का? मी तिला सगळीकडे शोधलं. सावित्री आत्याला पण विचारलं, तिला पण काही माहित नाही. अरे बंगल्यामध्ये असेल बघ जा. अरे बा, बंगल्यात बघितलं, बाहेर मी कुठे दिसना. सगळीकडे शोधलं. कुठे गेली हे? हो भास्कर दादा, जरा इकडे हो. ते आमच्या पारूला बघितलं का? आदित्य सरांनी पारोला गावी पाठवले. फार वेळ झालाय. हो काय? बरं तुम्ही तुमचं काम करा, मी बघतो. चल चल. पारू गावाकडे गेली म्हणजे आता या वेळेला हे घरातलं लग्न सोडून ती पारू पण फोनच लावतो तिला. हा बा. हा पारू, अगं काय आहे, मला न सांगता गावाकडे का गेलीस? आणि एवढं काय अर्जंट काम निघालं की आदित्य बाबांनी तुला एवढं गडबडीनं गावाला पाठवलं? बा, मी आल्यानंतर सांगते ना तुला समजा. मला सांग, तिकडं लगीन लागलं नाही ना अजून? लग्न लागणं नाही म्हणजे? अगं आतमध्ये विधी सुरू आहेत, मंत्रांचे आवाज पर्यंत येत आहेत. थोड्या वेळात लग्न लागल ना. मला एक सांग पारू, नेमकं काय झालंय? बा, मी आल्यानंतर सांगते ना तुला समजा. ठेवते. काय म्हणावं आता ह्या पोरीला? देवा,
आता समजा प्रीतम सरांच्याच हातात आहे. त्यांना ताकद दे. त्यांनी त्यांच्या प्रेमासाठी उभं राहू दे. त्यांनी देवी आईनं समजा खरं सांगायला पाहिजे. श्रीकांत, प्रीतम मला ठीक वाटत नाहीये. त्याचं काही बिनसलंय का? मला पण त्याची काळजी वाटायला लागली तर आल्यापासून बघतोय उदास दिसतोय तो. त्यांनी लग्नाचं टेन्शन नाही घेतलेलं ना? असेल. आई, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. बोल ना. नाही, इथे नको. माझ्या रूममध्ये येशील प्लीज? काय वाटतं त्याचा? आदित्य, अरे काय झालं? असं अचानक मला लग्नात उठून का आणलंस? आई, आपल्याला हे लग्न थांबवावं लागेल. आदित्य, वेळ लागले तुला? खाली मंगलाष्टका सुरू होतील आता. आई, दिशा चांगली मुलगी नाहीये. ती प्रीतमसाठी योग्य नाहीये. तुला कळतंय तू काय बोलतोयस? हो, दिशाची निवड मी अतिशय विचारपूर्वक केली आणि हे सगळं बोलायची ही योग्य वेळ नाहीये. हीच योग्य वेळ आहे. तुला दिशाबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी माहितीच नाही. मी जेव्हा ऑफिसला जायला लागलो तेव्हा मला त्या सगळ्या गोष्टी कळल्या. आई, तिने माझ्या केबिनवरचं नाव काढून स्वतःचं नाव लावलंय. ही दिशाचा प्रीतम सोबत लग्न करण्याचा उद्देश वेगळाच आहे. तिला आपल्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे. आपल्या या किर्लोस्कर एम्पायर मध्ये इंटरेस्ट आहे. तुला नाही माहिती आहे ती प्रीतम सोबत कशी वागली आहे ना, तुला खरंच नाही माहिती. तुला हे सगळं आधीच माहिती होतं आणि तू आत्ता सांगतोयस मला? आधी का नाही सांगितलंस? हो आई, कारण माझ्याकडे खरंच कुठले पुरावे नव्हते. पण मग आता आहेत पुरावे? कर सिद्ध. हे बघ, मला माहितीये की तू तुझ्या भावाचं लग्न थांबवण्यासाठी खोटं बोलणार नाहीस. पण मी खाली जाऊन काय सांगू? माझ्या मुलाला असं वाटतंय की दिशा ही योग्य मुलगी नाहीये, म्हणून हे लग्न थांबवा. हो, आदित्य, हे किर्लोस्करांचं फंक्शन आहे. तुला आपली परंपरा, आपले नियम माहिती आहेत. आणि राहिला प्रश्न दिशाचा, तर ती एक अतिशय महत्वाकांक्षी मुलगी आहे. बोलण्यात फटकळ आहे, कधी कधी मर्यादा ओलांडते. पण तू जे आता सांगतोयस ते पचनी पडणं जरा कठीण आहे. त्यामुळे तुझ्याकडे पुरावे असतील तर बोल, नाहीतर लग्नाला चल. आई प्लीज, अजून थोडाच वेळ प्लीज. पुरावे येत आहेत. आई, तुला मिहीर माहिती आहे? दिशाचा बॉयफ्रेंड. नमस्कार, मी मिहीर राजशेखर. प्रीतमने तुम्हाला जे काही सांगितलंय ते सगळं खरं आहे. त्याच्याकडे दिशाच्या सगळ्या काळ्या कारनाम्यांचे पुरावे आहेत. हा तोच मिहीर आहे ना, जो मागच्या वेळेला आपल्याकडे एकदा आला होता आणि प्रीतमलाच खोटं ठरवलं होतं? हा तोच मिहीर. दिशाचं आणि मिहीरचं काहीतरी सुरू आहे. आय सपोज दे हॅव एन अफेअर. मागेही दिशाच्या सांगण्यावरून तो पलटला होता. आणि दिशाचा विषय जरी बाजूला ठेवला तरी प्रीतमचं दिशावर प्रेमच नाहीये त्याचं. तर प्रीतमचं जर दिशावर प्रेम नाहीये तर मग कोणावर प्रेम आहे? आदित्य, आई, प्रीतमचं प्रियावर प्रेम आहे.